जळगाव विधान परिषदेची जागा शिवसेनेला सुटावी आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुलाला उमेदवारी मिळावी अशी शिवसेनेची मागणी होती। मात्र भाजपतर्फे नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी निश्चित झाली आहे। भाजप ही जागा मिळाल्यामुळे शिवसेनेच्या गोटामध्ये नाराजी पसरल्याचे दिसतंय। मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली असतानाच शिवसेना आमदार अमोल पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव वगळता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे। महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी अर्ज दाखल केला, मात्र शिवसेनेचे कार्यकर्ते गैरहजर होते। तर महायुतीमध्ये जागा वाटप समन्वयाने झाल्याची प्रतिक्रिया गिरीश महाजनांनी दिली आहे। कुठेच नाराजी नाहीये। नाराजी असती तर मग त्या ठिकाणी अमोल शिंदे आले असते का, नसते आले, बंधू वाढवणे असते का, नसते। आज आमच्या केतकीताई आलेले आहेत, त्यांचं नाव खूप पुढे होतं, त्या सुद्धा 2-3 संसदीचे झालेले आहेत। गोयचे डगरावालेत आमचे नगराध्यक्ष चंदुर्णीचे, ते सुद्धा या ठिकाणी आहेत। आमच्यामध्ये कुठेही नाराजी नाही। तुम्हाला कोणी बोललं का? नाही। त्यामुळे आता सगळ्यांनी ठरवलेलं आहे, सगळे मिळून आता ही जागा लढवायची आहे। मग आमच्या पक्षातले असतील, महायुतीचे घटक पक्षातले लोक असतील, नेते असतील, आम्ही सर्व मिळून ही जागा विक्रमी मतांनी यावेळेला निवडून आणू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।